अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आपण आयुष्यामध्ये आपल्याकडे भरपूर सारा पैसा असावा यासाठी खूप रात्रंदिवस कष्ट करत असतो आणि त्या कष्टाचीच म्हणजे कष्टाच्या यानेच आपल्या हातात पैसा येत असतो आणि तो जो आपण साचवलेला पैसा असतो, काही कारणावेळेस ज्यावेळेस आपल्या जवळच्या व्यक्ती कोणत्या तरी अडचणीत असतील तर त्यावेळेस आपण काय करतो की ते पैसे त्यांना त्यांचं काम भागेल म्हणून आपण त्यांना उसने देत असतो जवळच्या व्यक्तींना. पण ती व्यक्ती ते लवकर पैसे देण्याचं नावच घेत नाही. वर्ष 2-3 वर्ष किंवा खूप कालावधी पैसे देण्यासाठी ते लावतात आणि आपल्याला मग त्या पैशाची गरज असते. मग हे आपले जे कष्टाचे पैसे असतात ते आपले पैसे अडकून बसतात आणि ते पैसे येण्याचं काही नावच घेत नाहीत. बघा, ज्यावेळेस बऱ्याच जणांना काही व्यक्तींना पैशाची गरज असते त्यावेळेस ते खूप मागे लागून पैसे घेत असतात, पण ज्यावेळेस देण्याची वेळ येते त्यावेळेस काही ना काही अडचण, सतत काही ना काही अडचण ते सांगतात आणि त्याने आपले पैसे हे देण्यास काही ना काही कारण जोडत असतात. मग आपल्याला त्या पैशाचं ज्यावेळेस काम असतं त्यावेळेस आपण पैसे मागत असतो, पण ती पुढची व्यक्ती ती आपल्याला पैसे देत नाही. असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असतं. बऱ्याच जणांचे लाखोवर पैसे दुसऱ्याकडे अडकून बसलेले असतात. मग हे अडकलेले पैसे आपल्याला परत मिळावे यासाठी पण छान असे आपल्याला दिंडोरी परिणित केंद्रातून छान असे उपाय सांगितलेले आहेत. तर आज मी तुमच्याशी तेच छान असा एक उपाय शेअर करणार आहे. बघा, हा उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी हा उपाय आहे. या उपायाने तुमचे जे काही अडकलेले पैसे आहेत तर ते पैसेसुद्धा तुम्हाला परत मिळतील इतका हा प्रभावी उपाय आहे. तो उपाय कोणता आहे, तो कसा करायचा, कधी करायचा, त्याचे काही अटी काही नियम आहेत का, असं आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. आता बघा, आपण कोणतीही सेवा करताना आपल्याला संकल्प करायचाच असतो. ज्यावेळेस आपण संकल्प करतो त्यावेळेस आपण त्या सेवेला बांधील असतो. एक वेळेससुद्धा खंड न पडता आपण ती सेवा करत असतो. त्यामुळे कोणतीही सेवा, संकल्पयुक्त केलेली सेवेचं आपल्याला फळ हे तितकंच लवकर मिळत असतं. आता तुम्हाला काय करायचं आहे, संकल्पयुक्त सेवा करायची आहे. संकल्प कसा करायचा हा तर सर्वांनाच माहीत आहे. मग संकल्प करून नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. आता तो मंत्र कोणता आहे, तो कसा बोलायचा आहे, तर बघा, तो मंत्र म्हणजेच गणपती बाप्पांचा हा मंत्र आहे. खूप म्हणजे खूप छान अशी ही सेवा आहे. बघा, 120 दिवसांची ही सेवा, गणपती बाप्पांची 120 दिवसांची सेवेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर त्याच्यातलीच ही सेवा आहे आणि त्याच्यातलाच हा मंत्र आहे. हा मंत्र जर तुम्ही 120 दिवस लगातार 121 जर दररोज तुम्ही म्हणला तर बघा, तुम्हाला छान असा रिझल्ट या सेवेचा जाणून येईल आणि तुमचे जे काही अडकलेले पैसे आहेत तर ते पैसेसुद्धा तुमचे नक्की मिळतील. 100% तुमचे ते पैसे तुम्हाला वापस नक्कीच मिळतील. तर हा इतका ह्या सेवेचा अनुभव मी सुद्धा अनुभवलेला आहे आणि खूप छान असे अनुभव बऱ्याच ताईंना या सेवेचे आलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, बघा, तुम्हाला हे तुमचे अडकलेले पैसे जर दररोज मिळावे असे वाटत असेल तर तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, एक नारळ, खडीसाखर, 2 बिड्याची पानं, सुपारी, लाल रंगाचं फूल, दुर्वा, यथाशक्तीनुसार दक्षिणा आणि लाल रंगाचं डाळिंब हे तुम्हाला मंदिरात जाऊन, गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या चरणावर ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझे अडकलेले पैसे गणपती बाप्पा लवकरात लवकर परत मिळो, माझी ही जी काही संकट आहे जीवनातलं ते दूर होवो. ह्या अडकलेल्या पैशामुळे जीवनात खूप सारे संकट येत आहेत, ते लवकरात लवकर माझे हक्काचे पैसे, माझे कष्टाचे पैसे मला मिळो, असं स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि ते सगळं काही नेलेलं आणि तुम्हाला त्याचबरोबर खोबरं आणि खोबरवाटी आणि गुळाचा खडासुद्धा तुम्हाला घेऊन जायचा आहे या सगळ्या सामानासोबत. आणि तिथे तुम्हाला गणपती बाप्पाच्या चरणावरती ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पांना ही प्रार्थना करायची आहे. बघा, आणखीन एकदा सांगते, नारळ, खडीसाखर, खोबरवाटी, गूळ
लाल रंगाचं डाळिंब, लाल रंगाचं जास्वंदाचं फूल, हराळी आणि पान, सुपारी आणि यथाशक्तीनुसार दक्षिणा तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणावरती तुम्हाला ते सगळं काही गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही अडचण आहे, इच्छा आहे ते गणपती बाप्पांना सांगायचं आहे. आणि मी 120 दिवसांची ही तुमची सेवा करत आहे. निर्विघ्नपणे ही माझी सेवा पूर्ण करून घ्या आणि माझे अडकलेले पैसे परत येऊ द्या असं तुम्हाला स्वामी महाराजांना, म्हणजे गणपती बाप्पांना, स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे, विनंती करायची आहे. आणि पहिल्या दिवशीची सेवा तुम्हाला तिथे गणपती बाप्पाच्या मंदिरातच करायची आहे. तुम्हाला 121 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र कोणता? मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र तुम्हाला 121 वेळेस दररोज म्हणायचा आहे. मग तुम्ही सकाळी पूजा झाल्या म्हणा किंवा सायंकाळी म्हणा, ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही हा मंत्र आवश्यक म्हणा आणि खूप म्हणजे खूप अंतःकरणेतून म्हणा. आणि गणपती बाप्पांना दररोज एकच प्रार्थना करा की माझे अडकलेले पैसे मला लवकरात लवकर मिळू द्या. बघा, तुमची ही 120 दिवसांची सेवा पूर्ण होण्याच्या आत तुमचे अडकलेले पैसे तुमच्या हातात, संपूर्ण तुमचे जेवढे काही अडकलेले पैसे आहेत तर तेवढे अडकलेले पैसे तुमच्या हातात येतील. इतकी ही प्रभावी सेवा आहे. कोणतीही सेवा ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवून करता तर त्या सेवेचं 100% फळ तुम्हाला मिळतं म्हणजे मिळतंच. तर त्यासाठी ही सेवा मनोभावेने अंतःकरणातून ही सेवा करा. बघा, नक्कीच तुम्हाला या सेवेचा खूप छान असा अनुभव येईल. आणि बऱ्याच वेळेस खूप जणांना या सेवेचा लवकरात लवकर सुद्धा अनुभव आलेला आहे. तुमची ही सेवा पूर्ण होण्याच्या आत सुद्धा तुम्हाला या सेवेचं छान असं फळसुद्धा मिळू शकतं. तर आवर्जून तुम्ही ही सेवा नक्की करा. आणि त्याचबरोबर ही सेवा ज्यावेळेस तुमची चालू असते तर त्यावेळेस तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. बघा, बरेच जण मांसाहार कडकडीत वर्ज्य करतात, तर बरेच जण मांसाहार खाऊनसुद्धा ही सेवा करत असतात. पण बघा, ज्यांना लवकर या सेवेचं फळ पाहिजे असतं, ज्यांना लवकर या सेवेचा अनुभव यावा असं जर वाटत असेल तर त्यांनी सर्व काही अटी नियम पाळूनच ही सेवा करायची आहे. तुम्ही ही सेवा होईपर्यंत कडकडीत मांसाहार वर्ज्य करा. बघा, नक्कीच तुम्हाला या सेवेचं फळ 100% मिळणार. इतकी अशी ही छान अशी आणि एकदम साधी आणि सोपी 120 दिवसांची गणपती बाप्पांची ही सेवा आहे. नक्की या सेवेने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन तुमचे जे काही अडकलेले पैसे आहेत तर ते स्वतःचे हक्काचे अडकलेले पैसे तुम्हाला नक्की तो व्यक्ती स्वतः तुमच्या घरी येऊन देईल. इतकी ही प्रभावी सेवा आहे. तर आवर्जून गणपती बाप्पांची ही सेवा तुम्ही नक्की सुरुवात करा. कोणत्याही मंगळवारी किंवा संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात. असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.